औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटत चाललेल्या त्यावरून काय भावना आपल्या काय? ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करत जाऊ दे. औरंगजेब त्याला ह्या महाराष्ट्र मातीतच काढण्याची ती शपथ घेतली होती, त्यांनी काढलाय. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर जोगेश्वरीत पुन्हा एकदा शिवमय वातावरण झाले पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाकूरनगर परिसरात भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शिवकालीन लाठीकाठी, तलवारबाजी यांसारख्या शौर्य कला लहान मुलांपासून युवांपर्यंत सर्वांनी सादर केल्या. या सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार बाळनर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, उपविभाग प्रमुख बाळा साठम, कैलासनाथ पाठक, माजी नगरसेविका सुगंधा शेट्टे, विधानसभा समन्वयक लोणा रावत, उपविभाग समन्वयक संदीप कुठारकर, आयोजक व संयोजक शाखा प्रमुख प्रदीप गांधी, शाखा समन्वयक अंकुश मोरवेकर, महिला शाखा संघटक सुचित्रा चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे अनु भोसले, प्रकाश भोसले आणि असंख्य शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. तर गरजू द्या, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आज उद्या शिवजयंती आहे आणि आज मोठ्या प्रकारे या ठिकाणी पालखीचं आयोजन करण्यात आलंय. मेघवाडी पोलिसांचा एक कडक बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय सांगाल, एकंदरीत भावना काय? महाराष्ट्राचा आराध्यवत राजा छत्रपती यांची जयंती उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि हा एक पारंपरिक सण महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्या शाखांमध्ये हा मुंबई शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि जल्लोषाने साजरा होतोय. उद्या शिवजयंती आहे. आज पूर्वसंध्येला प्रतिवर्षाप्रमाणे शाखा क्रमांक 73 याच्या माध्यमातून या शाखेचे शाखा प्रमुख प्रदीप गांधी, उपविभाग प्रमुख बाळा साठम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून ही पारंपरिक मिरवणूक काढली जाते. त्याच्यावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिवर्ष आहे आणि मला वाटतं महाराजांचा हा जो सोहळा आहे हा प्रेरणादायी असल्यामुळे सगळे जुगुजी मधील रहिवासी असतील, मराठी बांधव असतील, हे सगळेजण सर्व जाती धर्माचे लोक याच्यावर घेतात आणि हा उत्साह आनंदाने साजरा होतो. साहेब, काय सांगाल, आता औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटत चाललेल्या त्यावरून काय भावना आपल्या काय? एक गोष्ट खरी आहे की ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करत जाऊ दे, परंतु आपले महाराष्ट्र राजा शिवछत्रपती यांनी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे या महाराष्ट्राची अस्मिता, या मराठी संस्कृती आणि मराठीचा बाणा हा त्यांनी दाखवून दिलाय. या औरंगजेबाची जो क्रूर कर्मा औरंगजेब त्याला ह्या महाराष्ट्र मातीतच काढण्याची ती शपथ घेतली होती, त्यांनी काढलाय. आणि त्याच्या माध्यमातून जी कबर आहे ही कबर आठवण म्हणून, ही महाराष्ट्राच्या शौर्याची आठवण म्हणून इथे राहणं गरजेचं आहे. कोणाला राजकारण करायचं आहे, कोणाला राजकारणाचा फायदा घ्यायचा आहे हा भाग वेगळा आहे, परंतु महाराष्ट्राची जी छान महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही इथली वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आठवण म्हणून ही राहिली पाहिजे असं माझं मत. साहेब, शेवटचा प्रश्न, जसे आपण बरेच मंदिर वगैरे बघतो, तसंच छत्रपती शिवरायांचं मंदिर आणि शंभूरायांचं मंदिर ठिकठिकाणी असणं गरजेचं वाटतं का आपल्याला? निश्चितपणाने गरजेचं वाटतंय, कारण महाराजांचं जे संपूर्ण आयुष्य आहे, त्यांचं जे शौर्य आहे, की त्यांचा जो पराक्रम आहे, त्यांनी स्वराज्य स्थापन केलंय, हे पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्या नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्यांची जे मंदिर असतील तर त्या ठिकाणी नवीन येणाऱ्या पिढीला ते प्रेरणादायी ठरेल हे असणं अत्यंत गरजेचं आहे.